लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वक्तव्य केले। कर्जमाफीवरून मंत्री बाबासाहेब पाटलांचं हे वादग्रस्त विधान, आम्हाला निवडून यायचे आहे त्यामुळे काहीतरी आश्वासन देतो, अजित पवारांच्या पक्षाच्या आणखी एका नेत्याचं वादग्रस्त विधान समोर आलंय। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिलबाईंसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन देईल, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागा ठरव ना। आदिलबाईंनाच म्हणले आजची वेळ हल्ल्याची नदी देऊन टाकू तुला। म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ते ठरवा। निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो। या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे। दरम्यान यावर काही राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, आपण पाहूयात। चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं। आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना। अजितदादांनी सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतात ते बोलतील ना। बरोबर आहे ते बोलतात। ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात। या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही। याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील। मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत। अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील। कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तींनी करू नये। शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता। जो बिचारा वर्षानुवर्ष 40-40 वर्ष राबतो आहे आणि कर्जावर कर्जच त्याच्यावर होत आहे, त्याच्या शेतीत उत्पन्नच होत नाही आहे, त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। याकरता शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे। राज्याचा सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू। कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामामध्ये आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।